काय रे, कसे आहात सगळे? बरे आहात ना? मी पाहतोय तुम्हाला, तुमचा संघर्ष पाहतोय, तुमचा लढा अनुभवतोय. बाळांनो, आज सत्ता नसली तरी मला तुमचा अभिमान आहे. कारण सत्तेसाठी आणि पैशांसाठी धावणारे सैनिक नसतात. खरा सैनिक तो असतो जो त्याग करतो, संकटातही निष्ठा सोडत नाही आणि जनतेसाठी ठामपणे उभा राहतो. माझ्या राजन सारखा. अरे, माझ्या एका शब्दावर या पठ्ठ्यानं सभागृह नेतेपदाचा त्याग केला होता. स्वतःच्या पदाचा विचार केला नाही. संघटनेचा आदेश आणि निष्ठा त्यानं सर्वात मोठी मानली. पण ज्यांना आपण निष्ठेचे धडे दिले त्यांनीच सत्तेसाठी आपलं कुटुंब तोडलं, बाळासाहेबांचा आदेश झुगारला आणि ठाण्याच्या स्वाभिमानाला धक्का दिला. हे पाहून मनाला वेदना होतात. माझंच नाव वापरून गैरकारभार केला जातो तेव्हा आतून दुःख होतं. मी म्हणालो होतो, गद्दारांना क्षमा नाही. आणि आज गद्दारीवर गद्दारी होतीये. ज्या ठाण्यानं अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी चांदीची वीट अर्पण केली, त्याच श्रीराम मंदिराच्या नावाखाली गैरव्यवहार करता. हिंदुत्व म्हणजे केवळ घोषणा नाही. हिंदुत्व म्हणजे प्रामाणिकपणा, त्याग, माणुसकी आणि जनतेची सेवा. मुलांचं भविष्य घडावं म्हणून आपण सराव परीक्षांची सुरुवात केली. पण आज पेपर फुटी आणि परीक्षा गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्यच धोक्यात आलंय. त्या मुलांच्या डोळ्यांतील स्वप्नांना आणि त्यांच्या आई वडिलांच्या अश्रूंना उत्तर कोण देणार? पण राजन आणि माझ्या ठाण्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनो, तुम्ही आजही एकत्र राहून लढत आहात हे पाहून मला अभिमान वाटतो. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना या 4 अक्षरांसोबत राहिलो आणि तुम्ही देखील तोच वारसा जपताय. म्हणूनच उद्या जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तो सत्ता आणि स्वार्थासाठी बाजू बदलणाऱ्यांना नाही, तर सत्ता नसतानाही ठाणेकरांसाठी लढणाऱ्या निष्ठावंतांना लक्षात ठेवेल. तुमच्या सोबत असलेले हे माझे कडवट सैनिक स्वतः 2 घास कमी खातील, पण गरजू माणसाला रिकाम्या हातानं परत पाठवणार नाहीत. समाधानाची झोप घेतील आणि आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमान पाहतील. हेच माझे सच्चे कार्यकर्ते आणि हीच आपली खरी ताकद आहे. राजन, तू या सगळ्यांच्या सोबत ढाल बनून उभा राहून प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन ठाणेकरांच्या न्यायासाठी लोकशाहीच्या मार्गाने लढतोय हे बघून गर्व वाटतो मला की मी तुला घडवलं. आणि त्याहून अधिक अभिमान आहे की कठीण काळातही तू निष्ठा आणि जनसेवेचा मार्ग सोडला नाहीस. सगळे एकत्र राहा, एकमेकांची ताकद बना, सामान्य माणसासाठी धावत राहा. कारण सत्ता येते आणि जाते, पण निष्ठा, त्याग आणि जनतेचा विश्वास इतिहासात कायम राहतो. उद्याचा काळ तुमच्या प्रामाणिक संघर्षाचा असेल. तेव्हा उद्धव साहेबांसोबत असेच निष्ठेनं राहा. राजन, तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचा आनंद दिघे.